नमस्कार, मी स्नेहल्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा खिचडी। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तुपातली खिचडी बनवण्यासाठी साहित्य बघूया। साबुदाणे स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजत ठेवलेले होते रात्रभर आणि बटाटा उकडलेला त्या स्मॅश करून घ्यायचं। साखर टाकून घेतली, चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। कढईत तूप गरम झालंय, त्यात मिरच्या टाकून घेतल्या हिरव्या। मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता, किती तिखट हवं आहे ते। साबुदाणा खिचडीचं जे मिश्रण केलं होतं ते त्यात टाकून घेतलं, व्यवस्थित परतून घ्यायचं। थोडं जिरं गरम केलंय, खिचडीवर तडका देऊन घेऊया। सगळं मिक्स करून एक 5 मिनिटं वाफ देऊन घेऊया झाकण ठेवून। खिचडी तयार होत आली, तुम्ही बघू शकता। कोथिंबीर टाकून घेऊया गार्निशिंग साठी। बघू शकता तुपातली मऊ लुसलुशीत आणि चविष्ट अशी साबुदाणा खिचडी तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आज आपण बघितलं साबुदाणा खिचडी। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवनवीन रेसिपीज मध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।